प्रश्न आहे कॅलेंडरचा. कॅलेंडर मध्ये कसं राहतंय, लय सोपं राहतंय. आता ह्याच्यात थोडं किचकट नाही, किचकट असताना आपण विचार केला असता. किचकट म्हणजे कसं असते, खरी आपली परीक्षा होते लीप वर्षाला. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला 4 न भाग जाते ते लीप वर्ष, होय की नाही? ही तर लीप वर्षाचं काही देणं घेणं नाही, ह्याला 4 न भाग देणार, ह्याला 4 न भाग देणार. आणि फेब्रुवारीच्या 2 तारखेला म्हणजे अलीकडे आले, ती किचकटची गोष्ट नाहीच. फक्त एक गोष्ट पक्की माहित असावी, या आठवड्यामध्ये 7 वार असतात की नाही? म्हणजे कुठलाही जे वार आहे, आज मंगळवार आहे, आज 23 तारीख आहे, तर 23 मध्ये 7 घातल्यास किती येते? 30. तर पुढल्या 30 तारखेला मंगळवारच राहते. ही कॅलेंडरचा नियम आहे, बारका नियम आहे. आता आज 23 तारीख आहे, आज मंगळवार आहे. 23 मधून 7 काढायचे, 23 मधून 7 काढल्यास 16 राहते, 16 मंगळवार होता. म्हणजे 7 घातलं की बी मंगळवार, 7 काढलं की बी मंगळवार. कळते काही? तसं आता आपल्याला कॅलेंडर तयार करायचे. ऑक्टोबरची तारीख दिली 4 ऑक्टोबरला बृहस्पतिवार. बृहस्पतिवार म्हणजे आपल्या मराठीतला गुरुवार, थर्सडे. कळते का? हे बृहस्पती म्हणजे गुरुग्रह असते. आपल्याला काढायचे कोणती? 2 तारखेला. आणि कोणत्या? 2019. म्हणजे पुढे जायचे आपल्याला. इथे 18 आहे, इथे 19 आहे, म्हणजे पुढे सरकायचे. तर कॅलेंडरचा पहिला आपलं कॅलेंडरचा बार आला ऑक्टोबरचं. आला का? ऑक्टोबर 2018. तरी रविवार, सोमवार, मंगल, बुध, गुरु. गुरु म्हणजे बृहस्पती लिहू आपण आपल्या सोयीसाठी. बृहस्पती, शुक्र आणि शनी. पहिलं वाक्य असं आहे, 4 ऑक्टोबर 2018 की कोणता वार होता म्हणलंय? बृहस्पती. म्हणजे 1 तारीख 2 तारीख ह्याच्यात आम्हाला देणं घेणं नाही. आता मी म्हणल्याप्रमाणे फक्त 4 तारखेमध्ये 7 7 7 मिसळून केल्याचं 30 वार राहते. आज 23 आहे, 23 7 30 मंगळवार राहते. तसं 4 7 किती वार? 7 7 मिसळत जावा. ही महिना आपल्याला संपवायचा आहे. 4 7 किती? 11. 11 7 बरोबर बृहस्पती राहू का? ही वार तारखा आहेत आता. 18 7 25. 25 7 32 होते. 32 दिवसाचा महिना नसते ना. मग थोडं जण मानतो आता. बृहस्पती गुरुवारी 25 तारीख आहे, शुक्रवारी 26 असेल, शनिवारी 27, रविवारी 28, सोमवारी 29 आणि मंगळवारी 30. उरला प्रश्न आता ऑक्टोबर महिना 30चा की 31चा. ही तुम्हाला माहित असेल. हे असं केलं की पुण्या महिन्यात कोणता वार, किती तारीख, किती दिवस आहे ते कळते. हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे वर आलं 31, मध्ये गेलं 30. वर आल्यास मध्ये गेल्यास तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. परत येते या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर वर आले की नाही? वर आले म्हणजे 31चा महिना आहे. तर ऑक्टोबर महिना 31 आहे, म्हणजे बुधवार न काही महिना संपला. कॅलेंडरचं पान उघडायचं. आता महिना कोणता संपला? आता कोणता काढा? नोव्हेंबर. शॉर्टकट मध्ये लिहू का? संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता बघा, ऑक्टोबर महिना कुण्या वारानं संपला? पक्का? काही कन्फ्युज असेल तर विचारू शकता. बुधवारनं संपलाय की नाही ऑक्टोबर महिना? नोव्हेंबर महिन्याची 1 तारीख कोणत्या वारी असेल? गुरुवारी असेल की नाही? बृहस्पतीला असेल की नाही? म्हणजे का इथं गुरुवारी 1 तारीख. तर आता तसंच मिसळत चला. थोडं बारीक बारीक लिहितो मी. आपल्याला लई महिना तयार करायचे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, पुन्हा फेब्रुवारी कडे जायचे. तर इथं किती? 56. इथं? अरे वा. इथं? अरे बाबू. इथं 29. आता नोव्हेंबर महिना किती बघा. इथं ऑक्टोबर आलं की नाही? इथं 30 येईल. नोव्हेंबर इथं येईल की 30 नोव्हेंबर 30चा असेल. मग 29 संपला महिना का कोणता? नोव्हेंबर महिना संपला. नोव्हेंबर महिना कुण्या वारानं संपला? याचा अर्थ डिसेंबर महिना कोणता वारानं सुरू होईल? नक्की. तर डिसेंबरची 1 तारीख शनिवारी असेल. काय अडचण आहे कुणाला? आता जानेवारी, ऑक्टोबर इथं आलतं, नोव्हेंबर इथं आलतं, डिसेंबर वर येईल की नाही? डिसेंबर किती दिवसात असते? 31 डिसेंबर. बरोबर आहे. तर खालीच चला. 7 7 शनिवार आहे रे. हा हा वा. अरे बाप चंगो. तर बघा, शनिवारी 29 तारीख आहे. अडचण आहे कुणाला? रविवारी 30 तारीख असेल, रविवारी 30 आणि सोमवारला 31 आहे बघा 2018च. बरोबर आहे का? 31 सोमवार. ह्याचा अर्थ आता कॅलेंडर बदलायचे आपल्याला. 2019चे कॅलेंडर आणायचे. आणलं का? पहिला महिना जानेवारी उघडला का? ही जानेवारी 2019 आता. हो का? तर जानेवारी 19 कुण्या वारानं सुरुवात व्हायला? मग का तर काही सोमवार 31 तारीख संपला की
इथं वार घेऊन घेतो डबल एकदा. ही संडे, ही मंडे, बुधवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बोला, डिसेंबर 2018 कुण्या वारानं संपलाय? हो, 31 डिसेंबर 2000 कुण्या वार आहे? मग जानेवारीचा 1 तारीख कोणत्या वारी असेल? चला 7 मिसळीत चला. आणि जानेवारी 31 असते तर 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29, बुधवारी 30 आणि गुरुवारी 31. जमलं का? संपला जानेवारी महिना. आता उघडा फेब्रुवारीचा महिना. फेब्रुवारीची 1 कुण्या? जानेवारी 2019च्या आपल्या काय 2019 ना. फेब्रुवारीची 1 कोणत्या वारी असेल सांगा आता? का तर जानेवारी कुण्या महिन्यात वारानं संपलाय? गुरुवारनं संपलाय की. मग फेब्रुवारी, आता फेब्रुवारीचं आपण कॅलेंडर उघडलं. फेब्रुवारीची 1 तारीख कोणत्या वारी आणि 2 तारीख कोणत्या वारी असेल? ही वार कोणता आहे? म्हणून आपला प्रश्नाचं उत्तर आहे शनिवार. कुणाला कुठलंही काही कळालं नसतं.